आम्ही आलो आहे मामाच्या गावी. मामाच्या गावची मंडई कालची झाली, आमच्या गावची मंडई आता मामाच्या गावची मंडई. ह्या सीझनमध्ये ना आमच्या भागामध्ये मंडया असतात आणि मंडईचे निमित्त एकामेकाच्या गाठी भेटी होतात, खाणं पिणं होते, बस एवढंच, बाकी काही नाही. असं तर आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ नाही शकत, पण एखादा कार्यक्रम असेल तर गावातले पण येतात, प्रत्येकांच्या घरी पाहुणे रावणे येतात, मुली बहिणी भेटीगाठी होतात. माझ्या आई वगैरेला, बहिणी वगैरेला, सगळ्या ह्या माझ्या आईच्या बहिणी वगैरे कामात व्यस्त असतात, त्यांना काही वेळ मिळत नाही, किंवा कार्यक्रम वगैरे असेल तेव्हाच असं येतात गावाला, जास्त काही जात नाही. आणि ह्या निमित्त भेटी होतात. असं पण आपल्या खेड्यातल्या बाया जास्त काही बाहेर जात नाही, घराशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नसते. मग यांनी चायनीज वगैरे खाल्लं, थोडीशी खरेदी वगैरे केली आम्ही पण. आणि मंडईमध्ये गेलं ना तर पैसे इतके वेस्ट होतात, सगळ्या वस्तू घ्यावाच वाटतात, हे घ्यावं त्या घ्यावं. काय थंडी तर इतकी भयानक आहे, थंडीचे दिवस. रात्री नाटक होती मामाच्या गावी, पण मी आणि आई बघायला नाही गेलो, बाकी सगळे गेले. माझी कंबर दुखते, मला त्रास होतो. ते बी घेऊ लागल मामीसाठी खाजा. काल जलेबी घेतलं तर आम्ही 20 जास्त काही नाही घेतलं. चायनीज खाल्लं होतं, शिंगाडे घेतलं होतं. हो, तेव्हा बी म्हणत नाश्ता करता तर करा. हा, संभार लावलं नाही तर थोडसा खाण्यासाठी. हा, थोडासा लावलं नाही तर हे होत गवर शेंगाचे नाही झाडा, बियासाठी लावल्या, वाढवल्या आहेत बियासाठी. एवढेच झाडा होते तरी पुष्कळ गवर शेंगा निघत. हे आहे बोडी, तर राहतात मच्छा. जाना तर तुम्ही आणून देता ना, पाहतो ना आहे का नाही. झोपडी हटवला नाही याचा, इकडेच जा ना, इकडेच. आता गेला कोरदो कुटकीचा जमाना. आता धान मिरच्या वाड्या लावत, तर मिरच्या वाड्याही खतम केला. आता धान, रब्बीचा धान, पावसाळ्याच्या धान, सब धानच धान. मोठ्या मोठ्या बांध्या काढला तरी तिकडे पर्यंत अजून काढतील तर किती बांध्या निघतील. तिकडे तो भट्टा आहे, चल. तुमचा काढला नाही. म्हणून जागा वाढली यायची. तरी हे पट्टी करते आपणच. कोणाची होय? त्याच्या बाबाची होय. त्याच्या बापाची होय. कायले करते तर काटा बोरी आहे, हे मस्त पिकली. तोडत नाही का तर काटा बोरी. तिकडे आहे ना जागा, हं, मग तिकडे आहे. त्याची बी जागा पुष्कळ असेल ना, हो, त्याची बी जागा पुष्कळ आहे. ती यायला दिलं हे पट्टी. आंबाडीचं फुल काढलं नसेल, सरबत बनाले. नाही का, त्याचा तो आंब्यावाला वावर गईला त्या तिकडे वरी दिसते ना, पूर्ण पड्या होती पहिले, तेच एक आता उटीत करून टाकला. पूर्ण काढला. याची बी यातून पूर्वी पड्यावच होती. हे बोडीचा पोट होता पहिलेपासूनच, बोडी होती तर हे धुरे. हे तूर कोणा लावलं ना ते? भूमीचं होय. हो का, तिथून लावलं नसेल थोडसा. धुरा बनवला ना, आरण गोरण खावा. प्रसाची झाडा होत ते फेकला. कायले फेकला तर बोडीत? आमच्याकडे काटू काटू झाड लावतात चुलीत. तिकडे काड्या भेटतात म्हणून. हा, येती बी पेरलं नसत, हल्ले हुल्ले खाल्ला काका, शेंडे सुंडेच दिसत. हा, येती पेरलं नाही. ती कपडे धुवाले आणत असतील, गोटा मांडलं. हा, संभार पेरलं, लावा जोगत खावा जोगत. संपले मोठे वाले, पिले पाले असतील बारीक. चल, हा बोरीचा झाड आहे, करत असतील बोरी. अद्रक तर मस्त चाय यायचा, थोडासा चाय पण दाट मोठा आहे. पाचरे फेकलं झाला. आता मी आदाजी गेली. चांगली आहे अद्रक थोडीशी चाय, पण आता अजून रब्बीच्या कामाला इकडे कोणी लागावलेच आहेत. आता जे लागतील तर बापरे बापरे अक्का धूम भिडतील. खारीसाठी वायदून केलं नसेल. हा, ते जामाचं झाड होता तर काटला.
हा एक आहे. लंबे केला पण नुसते निरून निरून केला वाफे, आहे का नाही? धुरेच मोठे मोठे केला. हा धुरेच मोठे मोठे केला तर होत असतील वाफे म्हणून दूर दूर लावला. चांगले आहेत नाही तर का. बुडपान तोडा जोग तर झालेच आहेत लसणाचे पत्ते. चल याचीच फोटो टाकले होते शिल्पादाईनं आली होती तर. मिरच्या वाढायची. हे याचे इमली तोडलं. चल तिकडे पण पाणी आहे ना बेटा, तिकडे बी चल ना. हे येले फुट्या बोडून दे राहतात का हे कांदे, तर फुट्या बोडून दे नाही काढले ना. अरे इधर से है लड़का, इधर से नीचे से चल. आटला आहे पाणी, चल पाणीच नाही आहे. फुट्या काढशील ना तर जरासे चांगले लागतात ना फुट्या. मस्त गुलाबी फुलं आहेत, नाही ना, मस्त गुलाबी फुलं आहेत. पाणी आटलं ना ढोकरं ढाकरं तर मच्छा खात असतील, एकही नसतील मच्छा. चल चल म्हणे ना. हो असे जाल म्हणलं ना कोणीकडे, तर कोणत्या पानायला राहतात कांदे तर दाखवशील. हं केवढा निघाला? एवढूसाच निघाला. हो का, ते होत का लहान पानायचे ना, मोठ्या पानायचे नव्हत. थांब बेटा, हाय चप्पल ठेव इकडे, इकडे चप्पल ठेव, चप्पल धरून नको जाऊस. मग म्हणून तसे दंडार नको आणू म्हणता, गाड्या ना हे ना ते. तुझ्या का सगळा दंडार धरावचा का, तू कमळाच्या फुल आणशील बरं मावशी. समोर साडी खोसना तर तुझी फिजल. चप्पल निकाल. जाओ कमल का फूल लावो गुलाबी. पैंट ऊपर कर और ऊपर कर, ज्यादा ऊपर कर और ज्यादा ऊपर कर, नहीं तो निकाल चले. पानी गहरा है क्या देखती हूँ, जा थोड़ा सा. ठंडा है फिर. तू तो बोलता है ना समुंदर में नहीं जाने देती, तो समुंदर में नहीं जाने देती. अभी क्यों नहीं जा रहा है समुंदर में? समुंदर में तो पानी ही नहीं है. नहीं वो वाले है बाबा, और ज्यादा फिर तेरे कपड़े तो गंदे हो जाएंगे. मग हेच कांदे समोरच्या वर्षी जगतात नाही, जे जगले राहिले ते. मोठ्यान थंडा पाणी असल, थंडा पाणी असल. अरे भूमीबाईला दिसले पाय, काढून टाकलं पटपट. 2-3 काढलं, 2 झाले काढून. ते फुट्या नाही काढस का? मोठ्या थंडा आहे पाय. ते बाई गेली, जास्त खोल नाही आहे रुद्रांश. होते जा रहा है तो जा. पॅन्ट निकाल. फेक गमेलात असा फेक फेक. हं आम्हाला नाही आहे, तुलाच काढता येते का? पांढरा बी गुलाब आहे रे. हे बघा, हे आहेत कांदे आणि याचे बारीक बारीक पिल्ले पण असतात, त्याला फुट्या म्हणतात. टेस्टी लागतात फुट्या, बोडून-द्या. आणि हे गोड कांदे काय काय म्हणतात त्यांनाच माहिती. मी तर बऱ्याच वर्षानंतर आली आहे तळ्यावरती. तर हे अशा काळ्या कलरचे कांदे आहेत आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं. घरी जाऊन आता 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. चिखलामध्ये असतात ना, म्हणून चिखल लागलेला असते तर लवकर काही निघत नाही. भरपूर दिवसानंतर तळ्यावर गेली. आता प्रत्येकांच्या घरी बोरवेल असतात, तळ्यावर जायचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त मी सासरी गेली तर आम्ही नदीवर जातो, वाघ नदी आहे तिथे धुवायला. तिथे तळा आहे पण तळ्यावर जात नाही, नदीवर जातात. रुद्रांशने तर फुल एन्जॉय केला. आणि ह्याच सगळ्या गोष्टीमुळे ना त्याला गावाकडे किंवा गावाकडचं जीवन आवडतो. सिटीमध्ये मोकळी जागा नाही आहे. आणि बघा उकडून झालेले आहेत. हे आहेत ते कंद. वरची काळी साल काढायची आणि आतला गर खायचा.